बारामतीमधून लढण्यास मला फार रस नाही। मी 7 ते 8 वेळा लढलो। बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांकडून स्पष्ट। माझ्या विरोधात कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी अजित पवारांवर दिल्लीमधून दबाव। कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत। बारामतीमधून जय पवारांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। अजित पवारांचं जय पवारांबाबत मोठं वक्तव्य। युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या चर्चा। बारामतीमधून जय पवार लढल्यास युगेंद्र विरुद्ध जय पवार असा सामना रंगण्याची शक्यता। अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार। जय पवारांबाबत पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये योग्यतेच्या आधारावर कुणाला तिकीट द्यायचं ठरवू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या अनुभवातून जर अजित पवारांनी काही निर्णय घेतला असेल तर मला माहिती नाही। बारामती विधानसभेच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। बारामतीमध्ये पत्नीला उमेदवारी द्यायला नको होती, परिवारासाठी हे चुकीचं होतं। अजित पवारांची संध्याकाळी 5 वाजता रोखठोक मुलाखत। दादा अनेक गौप्यस्फोट करणार। माझ्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळे सुद्धा तिथे असतील तर भेटेन। रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार का, या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। शासकीय सर्व्हर जॅम होऊ नये यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडकं सरकार पण लक्षात ठेवा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत यासाठी सावत्र भावांचा प्रयत्न। खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात। 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे। महिना अखेरीस 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अजित पवारांची माहिती। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना टोल माफी, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। गेल्या वर्षी गणेश मंडळांना दिलेली परवानगी यंदाही कायम राहणार।